नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे महाराष्ट्र फाईल्स या आगामी चित्रपटाचं आणि द महाराष्ट्र फाईल्स आता 12 जूनला प्रदर्शित होतोय. मंगेश, खरोखरच सर्वजण आपण तुमच्या पाठीशी आहोत. हा 12 जूनला प्रदर्शित होतोय. मला जाणून घ्यायचं तुझं या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल. मी या चित्रपटामध्ये एका सरपंचाची भूमिका केली आहे. राजवीर असं नाव आहे या सरपंचाचं. मुळात रोल म्हणण्यापेक्षा मी एका प्रवृत्तीने दुसऱ्या प्रवृत्ती फाईट देण्याचं काम, ती प्रवृत्ती याच्यात मी हे केलेली आहे. हा जो राजवीर आहे हा अन्यायाविरुद्ध लढणार आहे, न्यायाच्या बाजूने लढणार आहे. आणि यातली जी अवनीची भूमिका केली आहे ती जी आजी आहे ती एका अशा ट्रॅपमध्ये अडकते, तिच्याच जागा तिचीच आहे, पण तिला अशा पद्धतीने फसवण्यात येतं आणि तिला असं फिरवलं जातं, तिला मंत्रालयापर्यंत पोहोचवण्यात येतं काही ना काहीतरी कारणापर्यंत. ती एकटी संघर्ष करते आणि जेव्हा याच्या लक्षात येतं की तिच्या बाबतीमध्ये हे सगळं घडतंय, तिला आपण न्याय मिळवून दिला पाहिजे, तेव्हा हा राजवीर तिच्या पाठीशी कसा उभा राहतो, तो कोणाकोणाला त्या याच्यामध्ये त्या प्रोसेसमध्ये घेतो. त्या प्रोसेसमध्ये सगळ्यांना घेत असताना त्याला एक गोष्ट लक्षात येते की हे फक्त हिच्या बाबतीत घडत नाहीये, हे प्रत्येकाच्या बाबतीत घडतंय. कारण तो ज्या आमदार निवासमध्ये राहत असतो शेल्टर म्हणून, त्या आमदार निवासमध्ये पण त्याच्या समोर असे बरेच प्रसंग येतात की अरे म्हणजे फसवणारी माणसं खूप आहेत, चांगली माणसं तेवढीच आहेत, पण फसवणारी माणसं इतकी आहेत की त्या चांगल्या माणसांपर्यंत ते जाऊच देत नाहीत. आणि मग हा कशा पद्धतीने तिच्या पाठीशी उभा राहतो, तिला न्याय मिळवून देतो की नाही मिळवून देत, याचं खूप सुंदर चित्रीकरण या चित्रपटामध्ये झाले आहे. निर्माते संजीवजी, तुम्हाला आणि शालिनी रघुमाल दोघांनाही सर्वप्रथम अभिनंदन की एवढ्या सगळ्या संकटातनं बाहेर पडून आज चित्रपट येतोय. पण हा जो संघर्ष तुमच्याही वाट्याला आला, तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना आता सर्वात पहिल्यांदा सांगेल की जय महाराष्ट्र. कारण ही महाराष्ट्राची द महाराष्ट्र फाईल ही 15 कोटी महाराष्ट्रातील तमाम जनतेची फाईल आहे. ही माझी फाईल नाही आहे. तर ही फाईल जे आहे, ही फाईल कोणताही काश्मीर फाईल, केरला स्टोरी, बंगाल फाईल यासारखं समजून या चित्रपटगृहामध्ये जे आहे की बिलकुल जाऊ नका. ही फाईल जी आहे ही सर्वसामान्य जनतेची फाईल आहे महाराष्ट्राची. आणि सर्वसामान्यांना ज्या पद्धतीने खालच्या ग्रामीण गाव पातळीपासून ते मंत्रालयापर्यंत त्यांची फाईल घेऊन आणि त्यांचा मागचा जो संघर्ष आहे हा आम्ही दाखवण्यात आलेला आहे. आणि आमचा कोणताही अजेंडा नाही, प्रोपोगंडा नाही, कोणताही झेंडा नाही किंवा मी कोणत्याही पक्षाचा सुद्धा नाही. त्यामुळे जे आहे की ही फाईल द महाराष्ट्र फाईल आपली स्वतःची फाईल, प्रत्येकाने आपली स्वतःची फाईल म्हणून ही चित्रपटगृहामधून 12 तारखेला जाऊन नक्की बघावी आणि जे आहे की त्या चित्रपटाला हिट करावे. द महाराष्ट्र फाईल ही आपल्या सर्वांची फाईल आहे. आणि ज्या पद्धतीने आता साऊथ वाल्यांचे फिल्म जास्तीत जास्त चालतात, आपले बॉलिवूडचे सुद्धा चालत आहे सध्या, आता त्या पद्धतीने मराठी या 2026 मध्ये जे आहे चांगले चित्रपट दिलेत. क्रांतिज्योती विद्यालय, त्यानंतर राजा शिवाजी, देऊळ बंद 2, तुंबडाची मंजुळा, सालबर्डी, असे खूप छान चित्रपट जे आहे की महाराष्ट्राच्या जनतेला दिलेला. त्याच पद्धतीने महाराष्ट्रीय जनतेने माझाच चित्रपट नाही, सर्वांचे चित्रपट बघण्यात यावे अशी मी सर्वांना महाराष्ट्राच्या जनतेला विनंती करतो. आणि 12 तारखेला चित्रपटगृहातच जाऊन महाराष्ट्राचा झेंडा जो आहे तो ठेवावा अशी मी त्यांना सर्वांना विनंती करतो. या गप्पांची सांगता शालिनीताईंच्या 2 वेळी व्हावी अशी नम्र विनंती. मला एवढंच सांगायचं आहे की गाणं गरजे गरजे आभाळ रो मेघ बलम भिगून हालशी चुनेरी मारी चुनरी पबरसो मेघ नानी मोठी बुंदे पड झरमरिया बरसो ये चुनरी भाते पड धाटीन जीवी रे अंग जपे सजरा जसो केसुला मोरच वसो मोरे सजरा कती तू बंजारा कती तू लंबाणी
लंबाडाची कती कती गोर माटी. वा, खरोखरच लोकसंगीताला न्याय देणारा आणि बंजारा समाजाची जी व्यथा आहे ती मांडणारा हा चित्रपट आहे. नक्की बघा. 12 जून पासून द महाराष्ट्र फाईल्स. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.